मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध बाहेर फेऱ्या मारत असतो। तेवढ्यातच तेथे आता अनघा येते आणि विचारते, बाबा जानकी कुठे आहे? त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, अगं ती मघाशीच झोपली। त्यावेळी अनघा म्हणते, बरं झालं ती लवकर झोपली, कारण की अहो आजकाल ती जास्त झोपत नाहीये, रात्र रात्र जागी असते। आता ती झोपली ना, तुमच्याकडे होती ना, माझी खूप कामं झाली, असं म्हणून ती अनिरुद्धचे आभार मानते। अहो ती रात्र रात्र जागवते, तुम्ही खरंच माझं खूप मोठं काम केलं। आणि अगोदर तरी मला 2-3 तास झोप मिळायची, पण आता तर ती सुद्धा मिळत नाही, नुसती रात्रीची खेळते। आज तुम्ही चमत्कार घडवून आणला म्हणूनच ती लवकर झोपली। त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, हो ना, आजकाल ती खूप खेळकर झालीये, पण आता तू जा आणि अनघा आराम कर। त्यावेळी अनघा म्हणते, हो, उद्या सकाळी जाऊन अगोदर पायांना तेल लावून चांगली मालिश करायची, त्याचबरोबर आप्पांची बाहेर जाऊन मेडिकलमधून औषधं आणायची, मग त्यानंतर जानकीला डॉक्टरकडे घेऊन जायचं। घरी आल्यानंतर सर्वांसाठी चहा नाश्ता बनवायचा, किराणाची यादी करायची आणि मग त्यानंतर आश्रमात जायचंय, त्यामुळे आता मी आराम करते। त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, बापरे किती काम करतेस अनघा तू, आणि उद्याचा दिवस तर तुझ्यासाठी खूप बिझी आहे। अनघा म्हणते, मी तुम्हाला बोर करते ना, पण मी स्वतःला सारखं रिमाइंड करते की मला एवढी कामं करायची आहेत उद्या। आता अनघाचं हे बोलणं पाहून अनिरुद्धला खूप वाईट येतो, म्हणतो, किती करतेस तू सर्वांसाठी, आणि कधी कधी अजिबात तू तक्रार करत नाहीस। आजपर्यंत मी बाप म्हणून फक्त हक्क दाखवला, पण बापासारखी काळजी नाही केली आणि तुला जपलं सुद्धा नाही। तुला इथे खूप एकटं वाटतं का? अभिची आठवण येते का? असं तो विचारत असतो। आता पुढे अनिरुद्ध म्हणतो, हे बघ अनघा, जर काही हवं असेल, काही मदत लागली तर अगदी हक्काने माग, कारण अभि येईपर्यंत तुझी आणि जानकीची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आहे। तेव्हा अनघा आता हो म्हणते, तू खूप धीराची आहेस, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझं मन मला सांगते, तुला अभिची आत्ता जेवढी आठवण येते ना, तो पुन्हा तुमच्या दोघींसाठी येणार, एका बापाचं मन सांगते। असं म्हणून तो आता अनघाला सांगतो, तुला माहिती आहे का, आता जानकी ही बाबा बाबा म्हणत होती, ती झोपेत होती, पण तिला अभिची आठवण आली असेल म्हणून ती बाबा बाबा म्हणत असेल। त्यावेळी अनघा म्हणते, हो का, पण झोपेत पडलेली स्वप्न बहुधा आठवत नाही, आणि तिला न हे स्वप्न आठवलेलंच बरं। त्यावेळी आता अनघा तेथून जाते। अनिरुद्धला वाईट वाटतं, तस तेथे एक बाईक येते, एका मुलाच्या पाठीमागे संजना बसलेली असते, ती त्या बाईकवरून उतरते, त्याला हाय बाय करते, त्याला जायला सांगते। अनिरुद्ध वेगळ्याच नजरेने संजनाकडे पाहू लागतो, पण तो काहीही रिॲक्शन देत नाही। पुढे आता संजना मोठ्या तोऱ्यातच येते आणि म्हणते की, अरे वा, तू तर माझ्या स्वागतासाठी थांबला आहेस की भीतीने की काळजीने? त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, दोन्हीही असं समज। त्यावेळी संजना म्हणते की, रिलॅक्स राहा, तो माझ्यापेक्षा लहान आहे आणि आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो। त्यावेळी अनिरुद्ध विचारतो, मी तुला काही विचारलंय का? तेव्हा संजना म्हणते, विचारलं नाही, परंतु चेहऱ्यावर प्रश्न आणि शंका ह्या दोघीही दिसतायत, त्यामुळे मी तुला म्हणते। त्यावेळी संजना आता त्या नीरजचं कौतुक करू लागते की, माझ्यापेक्षा लहान असला ना तरीही तो खूप देखणा आहे आणि चार्मिंग आहे, तो सुद्धा एक मॉडेल आहे, खूप गोड बोलतो, तो सेटवर माझी खूप काळजी घेतो आणि अगदी रिस्पेक्टफुल आहे। तेव्हा बरं झालं असं अनिरुद्ध म्हणतो। तेव्हा तू जलस झाला का, असं संजना त्याला विचारू लागते। तेव्हा मी का जलस होऊ त्या नीरज का धीरज मुलाबद्दल, असं अनिरुद्ध तिला म्हणतो, आणि तिला समज देत म्हणतो की ही मुलं कशी असतात ना, तुला अजून माहीत नाहीये, मला माहीत आहे तू कोणत्या तरी कामासाठी त्याचा वापर करून घेतीये, पण जरा सांभाळूनच। त्यावेळी संजना म्हणते, अनिरुद्ध तू ना खूप निगेटिव्ह माणूस आहेस। पुढे आता तो संजनाला म्हणतो की, हा मॉडेल ना तुला मेकअपच्या नावाखाली कधी चुना लावून जाईल सांगता येत नाही, कारण तू त्याच्या आईच्या वयाची आहेस, असं म्हणून तो तिच्यावर हसतो आणि तेथून जातो। तर संजनाला राग येतो। दुसरीकडे मायाला झोप येत नसते, कारण मनूने सांगितल्याप्रमाणे आश्रमात मला असं वाटायचं की मी कुणाला आवडत नव्हते, मला असं थंड फरशीवर झोपायला लागायचं। अशा अनेक कडू आठवणी ती सांगत असताना हे सर्व काही मायाला आठवत असतं। तिला या गोष्टीचा खूप त्रास होतो, मनूची खूप आठवण येते, म्हणून ती लगेच आशूच्या रूममध्ये जाते। बसता बसता झोप आलेली असते, तो झोपलेला असतो, मात्र त्याच्या मांडीवर आता मनू अगदी निवांत गाढ झोपलेली असते। अरुंधती देखील आशूजवळ आता झोपलेली असते। तेव्हा दबक्या पावलांनी माया तेथे येत मनूचा हात पकडत म्हणते, मनू, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे। सांगू का ग? तुला सांगू का, मीच तुझी आई आहे, तू अनाथ नाही आहेस बेटा, तुला मिळवण्यासाठी अगदी काहीही करू शकते, अगदी काहीही, आणि कोणत्याही
कोणत्याही थरापर्यंत जाऊ ही माणसं वाईट नाहीये ग, परंतु तुझी आई जिवंत असताना तू असं दुसऱ्यांकडे का राहायचं? अजून काही वर्षामध्ये तू या माणसांना सुद्धा विसरशील आणि फक्त माझी होशील, मला खात्री आहे. त्यावेळी आता माया मागचा पुढचा विचार न करता लगेच मनूला घेऊन तेथून निघालेली असते. मनू म्हणते, तू मला घेऊन कुठे निघालीस माया टीचर? असं म्हणून ती आता अरुंधती काकू असं जोराजोरात ओरडत असते. तेव्हा अरुंधती आता घामाघूम होते. ती पटकन उठून मनू तू कुठे चाललीस असं विचारू लागते. आता आशुतोष म्हणतो, अगं मनू इथे मांडीवरच झोपलीये माझ्या. अरुंधती आता म्हणते, अहो मला खूप भयानक स्वप्न पडलं. असं म्हणून ती खूप घाबरते. आशू म्हणतो, मलाही स्वप्न पडलं होतं. आता ती खूपच रडत असते. ते पाहून आशू तिला मांडीवर झोपायला सांगतो. अरुंधती आता आशूच्या मांडीवर झोपते. खरोखर तेवढ्यातच तेथे माया येते आणि त्या सर्वांकडे पाहत असते. तिचा आता जळफळाट होतो. दुसऱ्या दिवशी कांचन आता तिचे दागिने पाहत असते. आता तेथे आरोहीला आणि अनघाला देखील बोलवून घेतलेलं असतं. आरोही अनघाला खुणावूनच विचारते, इथे का बोलवलं असेल? आता तिला राहवतच नाही म्हणून ती कांचनला विचारू लागते, एवढ्या सकाळी तुम्ही मला इथे का बोलवलं? त्यावेळी अनघा म्हणते, आरोही अगं जरा धीर धर, कारण आजींचं परीक्षण करून झाल्यानंतर तुला सगळं सांगतील. आता आरोही म्हणते, अरे यश आजीचं काय चाललंय? तेव्हा यश म्हणतो, मला असं वाटतं हे सर्व दागिने तुलाच मिळणार आहेत. आरोही म्हणते, काही पण चल. तेवढ्यातच तेथे आता आप्पा येतात आणि यशला म्हणतात, अरे तुझ्या सांगण्यावरून मी 5 किलोमीटर अगदी न थकता चालून आलो आहे. आणि अजून एक गोष्ट तुला सांगू का? जेव्हापासून मला ही चालण्याची सवय लागली आहे ना, तेव्हापासून तर मला एवढं फ्रेश वाटतं ना, म्हणजे दिवस कसा येतो कसा जातो तेच कळत नाही. लोकांनी कितीही टोमणे मारले तरी कांचन आता आप्पांना हाहू करते. आप्पा म्हणतात, म्हणजे तुझं लक्ष आहे म्हणायचं? त्यावेळी अनघा म्हणते, हो असणारच, आजीचे कान मात्र तिकडेच आहेत तुमच्याकडे. आप्पा आता पुढे म्हणतात, अरे यश तुला सांगू का, मी जेव्हा चालत होतो ना, तेव्हा माझ्याबरोबर चालणारे तरुण आणि तरुणी माझ्याकडे पाहून काहीतरी बोलत होते. आता काही लोकांना माझ्याबद्दल वाटते ईर्ष्या, त्याला काय करायचं? आता त्या तरुणींना लाजवेल असा मी चालत होतो म्हटल्यावर त्यांना असं वाटणारच ना. तेव्हा कांचन आता आप्पांकडे पाहू लागते. सर्वजण आता मात्र हसू लागतात. तर आप्पा म्हणतात, प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं, प्रेम कसं कुठे आणि कधीही करता येतं. त्यामुळे काय, सर्वजण आता आप्पांबरोबर म्हणतात, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. तेव्हा कांचन आता सर्वांकडे रागातच पाहू लागते. सर्वजण आपले गप्प बसतात. तर आप्पा म्हणतात, आता या गोष्टीवर फक्कड आल्याचा चहा पाहिजे मला. अनघा म्हणते, मी बनवते चहा, कुणाकुणाला हवाय? सर्वजण मला पाहिजे असं म्हणतात. तर कांचन काहीच बोलत नाही. अनघा तिला विचारू लागते. त्यावेळी आता मला चहा वगैरे काहीही नको असं कांचन म्हणते, कारण तुम्ही दोघीही मला इथे हव्या आहात. पुढे आता आरोही म्हणते, मी बनवू का चहा? कांचन म्हणते, अजिबात तू चुलीजवळ जायचं नाही. यश म्हणतो, आपल्याकडे चूल नाही आहे, आता गॅस आहे. आणि परवा सर्वांसाठी आरोहीने पोहे बनवले होते, तेव्हा बरं चालले तुला खायला. त्यावेळी कांचन म्हणते, तेव्हा माझी परवानगी नव्हती घेतली. मी ईशाला चहा बनवायला पाठवते असं म्हणून ती ईशाला आवाज देते. आता आप्पा कांचनकडे जात म्हणतात, काय ग कांचन, अगं एवढे दागिने का मांडून ठेवलेत? तेव्हा ती म्हणते, एवढे कुठे आहेत, फक्त 4 तर आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात, जे काही असू देत ती माझी कमाई आहे ना, आणि तू काही चोरांना आमंत्रण देते का? ये बाबा आणि घेऊन जा. पुढे आता कांचन म्हणते, हे दागिने मला आता स्वच्छ करून घ्यायला हवेत, कारण एक दागिना मी अनघाला दिला होता. आता आरोही माझी नाचसून आहे म्हटल्यावर तिलाही द्यायला हवा ना. आता आरोही म्हणते, मला काहीच नकोय. त्यावेळी कांचन म्हणते, नाही तुला घ्यावाच लागेल. दुसरीकडे अरुंधती आता तुळशीची पूजा करते आणि प्रार्थना करते, मी पुन्हा एकदा कर्तव्य आणि अधिकार भावना यामध्ये गुंतलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये मनू काय निर्णय घेते हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर मी कुणाचा अधिकार असा ओरबाडून घेऊ शकत नाही. तेवढ्यातच अरुंधती समोर पाहते तर माया देखील तुळशीची पूजा करत असते, प्रार्थना करत असते. अरुंधती म्हणते, तू इथे काय करतेस? त्यावेळी माया हसते आणि म्हणते, आजकाल सर्वजण मला हाच प्रश्न विचारतायत, तू इथे काय करतेस ते. पण तू ज्या कारणासाठी प्रार्थना करते ना, त्याच कारणासाठी मी सुद्धा प्रार्थना करतेय. अरुंधतीला आता रडू येतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती आणि माया या दोघीही आता तुळशीकडे प्रार्थना करतात. 15 दिवसांमध्ये जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आता आशू हे सर्व बोलणं ऐकतो, अरुंधतीला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्यावर खूप जोरात ओरडत विचारतो, तुला सुद्धा मनू या घरात नको आहे ना? तेव्हा अरुंधती म्हणते, असं काही नाही आहे आशू. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.